तर असा जो प्रश्न आहे आपल्याला सह्याद्रीत हे जे भुदरगड तालुका आणि भुदरगड तालुका म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुका आणि भुदरगड तालुक्यातील दोन जे किल्ले आहेत, जसं आता पाटील साहेबांनी म्हटलं की रांगणा किल्ला आणि भुदरगड किल्ला, तर ज्यावेळी या किल्ल्यांचं प्रत्यक्षात शिवशाहीत राज्य चालू होतं आणि असं राज्य कारभार चालू असताना संदेशवाहन प्रणाली असायची. आता आपल्याकडे टेलिफोन आहेत किंवा बिनतारी संदेश आहेत, असं त्यावेळी काय नव्हतं आणि एक संदेशवाहन प्रणाली त्यावेळी तयार केलेली होती. आणि या दोन किल्ल्यांच्यात ज्यावेळी भुदरगड किल्ल्यावर भारा पेटवला जायचा, म्हणजे एक मशालीसारखं एक आग पेटवली जायची आणि आग पेटवल्यानंतर तीच आग आपल्या डायरेक्ट ती सरळ रेषेत रांगणा किल्ल्यावर दिसत नसल्या कारणानं अजून एक मध्ये अशीच आग पेटवली जायची आणि ती आग रांगणा किल्ल्यावरून दिसायची. आणि ते ठिकाण नेमकं कोणतं आहे, ज्यावेळी संदेश वाहनाची ही पद्धत होती, अशी तीन ठिकाणी म्हणजे रांगणा किल्ला आणि भुदरगड किल्ला, तर दोन किल्ल्यांच्यावर ही आग पेटवली जायची. आणि अजून एक ती आग मध्ये एक ठिकाण आहे आणि दुवा म्हणून काम करणार, आणि ते ठिकाण आहे त्या गावाचं नाव आहे पाळ्याचा हुडा. पण त्या पाळ्याच्या हुड्यात ज्या ठिकाणी ती आग पेटवली जायची त्या ठिकाणाचं नाव आपल्याला सांगायचं आहे. लक्षात आलं? ज्या दोन किल्ल्यांच्यात संदेश वाहन करण्यासाठी पाळ्याच्या हुड्यात एक असं ठिकाण आहे की त्या ठिकाणाचं नाव काय आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये त्याचं योग्य उत्तर कमेंट करावं. सह्याद्री डिस्कवरी प्रतियोगिता जी आपली आहे त्याच्यात तुम्ही अवश्य भाग घ्या. इतरांच्या पर्यंत हा सह्याद्री पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या बरोबर शेअर करा आणि सह्याद्री डिस्कवरीशी असंच कनेक्टेड राहा. सर्व पाहुण्यांची मी मनापासून आभार मानतो आणि पुढच्या व्हिडिओत पुन्हा गड किल्ले याच विषयावर आपल्याला बोलायचं आहे आणि त्यावेळी आपण सविस्तर थोडंसं यावेळी बोलू. चला तर मग जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.